मित्रांनो, आपण दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंती धूमधडाक्यात साजरी करतो, परंतु शिवाजी महाराजांच्या विचारांची गोष्ट मात्र कुठेही करताना दिसत नाही. आपल्या अभ्यासक्रमात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना केवळ 4थीच्या पुस्तकांपर्यंत मर्यादित ठेवलाय. इसवी सन 1646 मध्ये वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकला होता आणि आपल्याला मात्र वयाच्या 15-16व्या वर्षी 9वी-10वीतल्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, भगतसिंग आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांना सोडून हिटलर आणि मुसोलिनी, रशियन राज्यक्रांती आणि फ्रेंच राज्यक्रांती इत्यादी गोष्टी शिकवल्या जातात. आणि कदाचित हे सर्व सरकारांकडून जाणून बुजून करण्यात येत असावं, कारण कुठल्याही सरकारला हे वाटणं साहजिक आहे की आपण जर समाजाला छत्रपती शिवाजी महाराज आणि भगतसिंग शिकवला तर समाजामध्ये पुन्हा क्रांतीची लाट उसळेल, स्वराज्याची आणि सुराज्याची माग होईल आणि त्यानंतर मात्र आपलं हे अलटीपलटीचं तळ्यात मळ्यातलं राजकारण चालणार नाही. तुम्हाला याबद्दल काय वाटते ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी जी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.